साईराम, नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज हरतालिका आहे, तर हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर हरतालिकेची पूजा कशी केली जाते आणि हरतालिकेची पूजा का केली जाते आणि याचा उपवास कधी धरला जातो याचा पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। आज हरतालिका आहे, त्यासाठी येथे आपण पूर्ण साहित्य काढून घेतलेले आहेत, कारण की जर अशा पद्धतीने जर आपण पूर्वतयारी करून जर घेतली, पूजेला बसल्याच्या नंतर बार बार आपल्याला उठावं लागणार नाही, एखादी वस्तू विसरून राहणार नाही, त्यासाठी येथे आपण सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे। आणि आपल्याला येथे महादेवाची पिंड त्याचाही अभिषेक करायचा आहे, गणपती बाप्पाचाही अभिषेक करायचा आहे। तर सर्व पूर्वतयारी आपण येथे करून घेतलेली आहे। तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया। हरतालिका हे एक हिंदू व्रत आहे, जे विशेष भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरे केले जाते। यावर्षी हरतालिका 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे। या व्रतामध्ये महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यवतीचा उपवास करतात, तसेच गौरी, शंकर, पार्वती आणि शिव यांची पूजाही करतात। कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया। तर हरतालिकाचा व्रताची कथा थोडीशी मला जेवढी माहिती आहे तेवढी मी येथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हरतालिका व्रताची कथा देवी पार्वती आणि भगवान शिवाशी संबंधित आहे। असेही म्हणतात की देवी पार्वतीला भगवान शिव पती म्हणून मिळावे यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली। त्यांनी आपले वडील हिमालयाच्या इच्छेविरुद्ध जाऊन अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या सखीने त्यांना हरण करून म्हणजेच हरत करून एका निर्जन स्थळी नेले आणि त्यामुळेच या व्रताला हरतालिका असे नाव पडले। याच व्रताच्या प्रभावामुळे देवी पार्वतीला भगवान शंकर पती म्हणून प्राप्त झाले। हरतालिका व्रत करण्याची पद्धत, या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन स्वच्छ वस्त्र परिधान करावे। घरी किंवा मंदिरात गौरी शंकराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी। पूजेमध्ये केळी, नारळ, फळे, मिठाई, फूल, वस्त्र आणि सुवासिक द्रव्य अर्पण करावे। रात्री जागरण किंवा भजन कीर्तन करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करून त्याचे उपवास सोडावा। हरतालिका व्रताचे महत्त्व, हे व्रत महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण या व्रताने पतीला दीर्घ आयुष्य, सुख, समृद्धी लाभते असेही मानले जाते। या व्रताच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवन सुखमय आणि आनंदी होते। अविवाहित मुलींनीही चांगला पती मिळावा यासाठी हरतालिका पूजाचा हा व्रत केला जातो। हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला केले जाते। या दिवशी महिला उपवास करतात आणि गौरी शंकराची ही पूजा करतात। काही ठिकाणी रात्री चंद्रालाही अर्घ्य दिला जातो। हरतालिकेच्या दिवशी येथे आपण वाळू आणलेली आहे, ती वाळू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। त्यानंतर येथे आपण महादेवाची पिंड त्या वाळूपासून बनवलेली आहे। महादेवाच्या पिंडीवरती हळदी, कुंकू, त्यानंतर आपण फुलंही वाहून घ्यायचे आहे, कॉटनचा धागाही वाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण बेलपत्र घेतलेले आहे, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि महादेवाच्या पिंडीवरती वाहून घ्यायचे आहे। आणि जेव्हा आपण बेलपत्र वाहतो त्यावेळेस ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः आणि त्यानंतर बेलपत्र वाहून घ्यायचे आहेत। बेलपत्र 7, 11, 21 असेही वाहून घेऊ शकतात, नाहीतर तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये बेलपत्र जर असतील तर 101 बेलपत्र वाहिले तर अतिउत्तम। महादेवाच्या पिंडीच्या साईडला येथे आपण सखी आणि पार्वती ही वाळूने काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण हळदी, कुंकू, फुलं वाहून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण खणा नारळाने हे आपण ओटी भरून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण पाटावरती ओटीही भरून घेतलेली आहे। हरतालिका ही एक महत्त्वाची भारतीय व्रत आणि पूजा आहे, जी विशेष स्त्रिया करतात। या व्रताची कथा पार्वती देवीच्या भगवान शंकरावरती नितांत भक्ती आणि संबंधित आहे। पार्वतीला शंकर भगवान पती म्हणून मिळावे यासाठी तिने हे व्रत केले होते। हरतालिका हे नाव हरत आणि अलिका या 2 शब्दापासून बनलेले आहे, ज्यांना अर्थ अपहरण आणि सखी असाही होतो।
तर येथे आपण गणपती बाप्पासाठी एक विडा आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर साईडलाही एक विडा ठेवलेला आहे। त्या विड्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे। त्यानंतर आपण येथे महादेवाची छोटीशी मूर्ती घेतलेली आहे। या मूर्तीची आपण येथे पूजा करून घेऊया। पार्वतीला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली। तिच्या सखीने तिला जंगलात घेऊन जाऊन तिने हरण केले, ज्यामुळे तिचे वडील तिचा विवाह विष्णूशी करू शकणार नाही। जंगलात तिने वाळलेल्या पानाचे शिवलिंगाची स्थापना करून विधिवत पूजा केली आणि उपासनाही केली। त्यानंतर भगवान शंकर तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन तिला तिची इच्छा पूर्ण केली। खडीसाखरेचा नैवेद्य येथे आपण ठेवलेला आहे। त्यानंतर हरतालिकेची पूजा ही आपली आता येथे मांडून झालेली आहे। पूजा मांडून झाल्याच्या नंतर मी पाटाभोवताली आता रांगोळी काढून घेते, कारण की जेव्हा आपण पूजा मांडतो त्यावेळेस मग त्या रांगोळीवरती पाय पडू नये त्यासाठी येथे मी रांगोळी लास्टला काढून घेत आहे। तर चला आपण आता छोटीशी डिझाईन जेवढी काय येते तेवढी येथे मी काढून घेते। तर पहा, अशा पद्धतीने पाटाभोवताली मी रांगोळी काढून घेतलेली एकदम सिंपल पद्धतीने। तर चला आपल्याला आरती पण घ्यायची आहे। हरतालिकेची जी कहाणी असते ती आजच्या दिवशी वाचायची आहे। त्यानंतर आपले भक्तिभावाने जे कथेचं पुस्तक आहे ते वाचायचं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण पूजा केली तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं। तर आज हरतालिका आहे, तर तुम्हा सर्वांना हरतालिकेचे खूप खूप शुभेच्छा। तर अशा पद्धतीने हरतालिकेची पूजा आपली झालेली आहे आणि हरतालिकेची पूजा का केली जाते, कधी केली जाते, याचे महत्त्व काय पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। हरतालिकेची पूजा ही लग्न झालेल्या बायका ह्या आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या कामामध्ये भरभराट व्हावी त्यासाठी आपल्या पतीसाठी हरतालिकेची पूजा सर्व बायका करत असतात। ज्या नवीन मुली आहेत, लग्न होऊन सासरी जाणार आहेत, त्या मुली आपल्याला पती चांगला भेटावा यासाठी हरतालिकेची पूजा करत असतात। तर मी मांडलेली हरतालिकेची पूजा कशी मांडलेली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।